आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जोरदार राजकारण सुरू आहे. पाहूया त्याच संदर्भातल्या अजून काही टॉप 9 घडामोडी. हे त्रिमूर्तीचं सरकार असेपर्यंत मायमाऊलीची योजना कुणाचा बापही बंद करू शकणार नाही. कुणी पैसे परत घेऊ शकणार नाही आणि कुणी आढावा देखील घेऊ शकणार नाही. रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे चांगल्या योजनेची बदनामी. रवी राणांच्या लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची टीका. सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची छाननी करू. 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला ते वेळ लावणार नाहीत. आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. राखी पौर्णिमेनिमित्त लाडक्या बहिणींसोबत फडणवीस संवाद साधणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा. योजना बंद पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अजित पवार यांचं आवाहन. मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण नाही तर लाडका कंत्राटदार आहेत. आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी. निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार. निवडणुकीमध्ये पुढं करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य. संजय राऊतांनी बारामतीमध्ये जाऊन दाखवावं. अजित पवारांवरील टीकेनंतर नितेश राणे यांचं संजय राऊतांना आव्हान.